निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, जेवताना किंवा पाणी पिताना ठसका का लागतो? ठसका हा साधी सोपी गोष्ट वाटत असली तरी पण त्याचे गंभीर परिणाम पण होऊ शकतात। त्याचे धोके कोणते असतात आणि ठसका लागू नये, त्याचे धोके निस्तारण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आपण पाहूया। आता हा जो ठसका आहे याला ड्राय चोकिंग कफ असं सुद्धा म्हणतात। म्हणजे काय, हा कोरडा आहे, खोकल्यासारखाच आहे, परंतु चोकिंग म्हणजे घशात काहीतरी अडकलं, काहीतरी त्रास झाला, त्यामुळं हा ठसका लागतो। याचं सगळ्यात महत्त्वाचं की जेवतानाच हा का लागतो किंवा पाणी पितानाच हा ठसका का लागतो, याचं सगळ्यात महत्त्वाचं एक मेकॅनिझम आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या घशामधून खाली ज्या दोन नलिका जात असतात, एक म्हणजे अन्न नलिका आणि दुसरी म्हणजे श्वास नलिका। तर श्वास नलिका ही समोरच्या बाजूला असते आणि अन्न नलिका तिच्या पाठीमागे असते। म्हणजे प्रत्येक घास आपण गिळताना श्वास नलिकेच्या वरून तो पाठीमागे जातो अन्न नलिकेमध्ये। तसंच पाणी पिताना सुद्धा पाण्याचा घोट हा समोरून श्वास नलिकेचा वरचा पडदा कव्हर करून त्याच्या पाठीमागे जात असतो। हे मेकॅनिझम आहे। आणि जेव्हा याच्यामध्ये काय होतं की चुकून त्याच्यातला थोडाही एखादा कण अन्न नलिकेत पाठीमागे जाण्यापेक्षा जर अलीकडे श्वास नलिकेमध्ये गेला, अन्नाचा कण असेल किंवा पाण्याचा एखादा थेंब सुद्धा असेल, तर ते काय होतं की ते श्वास नलिकेसाठी ती फॉरेन बॉडी आहे। म्हणजे श्वास नलिकेला ती पाहिजे नाही, श्वास नलिका ही फक्त हवेसाठीच आहे, ऑक्सिजन शरीराला मिळण्यासाठीच आहे। तर हे अनोळखी म्हणजे नको असलेलं जेव्हा त्यात एंट्री करतं तेव्हा ते बाहेर फेकून देण्याकरता आतून जोरामध्ये श्वास एवढा बाहेर फेकला जातो, एवढी हवा जोरात फेकली जाते बाहेर, आणि त्याला आपण म्हणतो की ठसका लागला। हे ठसका लागला याच्यानं काय होतं की जे मध्ये कण गेलेला आहे तो जोरात बाहेर फेकला जाऊ शकतो, किंवा पाण्याचा पण जो थेंब एखादा दुसरा गेलेला आहे तो पण बाहेर फेकला जाऊ शकतो। आणि जर हे वारंवार होऊ लागलं, पुन्हा पुन्हा होऊ लागलं, सतत ते श्वासनलिकेमध्ये अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब एखादा जाऊ लागला आणि सतत ठसका लागू लागला, तर त्याचे परिणाम इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं। इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचं फायब्रोसिस होऊ शकतं फुफ्फुसाला, आणि त्यामुळं दम लागणं, दमा म्हणजे धापीची बिमारी वगैरे मागे लागू शकते किंवा फुफ्फुसाचे इन्फेक्शन पण होऊ शकतं। आता हे का होत असतं, याची कारणं काय? तर याच्यात काय आहे की जास्त म्हणजे महत्त्वाचं घाईघाईत जेवणे, किंवा जेवताना तोंडात घास आहे आणि तरी पण बोलण्याचा प्रयत्न करणे। तसंच हे घास गिळण्यासाठी जे आहे हे जे संबंधित काही विकार असतात, काही आजार असतात की गिळायला त्रास होतोय, अशा वेळेला पण ठसका लागत असतो। तसंच श्वासनलिकेमध्ये जेव्हा काही अडचण येते, म्हणजे आपण जे सांगितलं पाणी आणि अन्न किंवा हे दोन्ही कंबाईन पण एखाद्या वेळेला होऊ शकतं, आणि अशा वेळेला पण ठसका लागतो। तर हे तोंडातून जर अन्न किंवा लाळ काही वेळेला बाहेर पडत असेल, म्हणजे काही आजार असतात, जसं की कॅन्सर आहे अन्ननलिकेचा, घशाचा कॅन्सर असेल, त्याची वाढ झालेली असेल आणि मध्ये अन्न जायला त्रास होत असेल, तर तशा वेळेला पण ठसका लागत असतो। म्हणजे ठसका सतत वारंवार लागणं म्हणजे लक्ष पण दिलं पाहिजे, याच्या मागे पाठीमागे दुसरं काही कारण आहे का हे पण शोधलं पाहिजे। तसंच कोरडे पदार्थ खात असताना त्याचा पण ठसका लागू शकत असतो, कारण ते गिळायला त्रास होतो। म्हणून त्यावेळेला काय केलं पाहिजे, थोडं पाणी पिलं पाहिजे। तसंच अतिशय तिखट आणि तेलकट, जसं आपण करी म्हणतो, तर्री म्हणतो, हे खात असताना त्यावेळेस पण ठसका लागतो, कारण हे लगेचच मध्ये सहज गिळलं जात नाही आणि याचा थोडा भाग श्वासनलिकेमध्ये जातो आणि त्यामुळे ठसका लागत असतो। तसंच बऱ्याच वेळेला पित्तजन्य असतं किंवा आंबट गुळणी येते घशात, म्हणजे पोटामधून घशामध्ये आंबट गुळणी येते आणि त्याचा पण ठसका लागू शकत असतो। तर याचे धोके कोणते आहेत की ठसका लागला असताना जीव गुदमरतो, घुसमटतो जीव आणि श्वासाला त्रास होतो। तसंच डोळ्यामध्ये पाणी पण येतं आणि खोकला येऊन ठसका लागत असतो, त्यामुळे बेचैनी पण वाढत असते। म्हणून ही साधी बाब नाही, याच्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे, कारण जेवढ्या जोरामध्ये ही हवा आतून बाहेर प्रेशरनं येते त्यावेळेला पूर्ण प्रेशर वाढतो, पोटातला, छातीतला आणि त्याच्याबरोबरच मेंदूमधला सुद्धा, म्हणजे डोक्याच्या आतला, ज्याला आपण म्हणतो इंट्राक्रॅनियल प्रेशर,
आणि हा प्रेशर एवढा वाढत असतो की जर वारंवार ठसका लागत असेल तर एखाद्या वेळेला डोक्यामधील मेंदूच्या तिथली बाजूची नस, एखादी रक्तवाहिनी फुटण्याची पण भीती असते. म्हणून ठसका हा साधा नाही धरला पाहिजे. वारंवार जर लागत असेल, सहज एखाद्या वेळेस लागला तर ठीक आहे, साधी बाब आहे. त्याला काय उपाय केला पाहिजे तशा वेळेला की घाई करू नये जेवताना. शांत म्हणजे सावकाश बारीक चावून जेवलं पाहिजे. पाणी पिताना पण ते सावकाश पाणी पिलं पाहिजे. आपल्याकडे नेहमी म्हणतात बघा, अरे ठसका लागला की सावकाश खा, सावकाश पाणी पे. आपले जुने माणसं म्हणतात. तसंच हे पाणी प्यायचं, उभं राहून पाणी पिऊ नका म्हणतात, बसून पाणी प्या. किंवा जेवताना सुद्धा मांडी घालून जेवण करा, हे सगळ्यात चांगलं आहे. असं किंवा गिळण्यास जर काही अडचण येत असेल तर काय केलं पाहिजे, त्याचा तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. हे गिळायला काय अडचण येते किंवा लाल तोंडातून बाहेर येत असेल तर काय येते याचं पण कारण शोधलं पाहिजे. तसंच कोरडे पदार्थ जेव्हा खात असाल तेव्हा मधून मधून पाणी पिलं पाहिजे. तसंच अतिशय तिखट, अतिशय तेलकट हे नाही खाल्लं पाहिजे. जसं तर्री आहे किंवा रस्सा असतो, हा एकदम जास्त प्रमाणामध्ये नाही मध्ये गेला पाहिजे. आणि जर हे अतिशय तिखट असेल आणि तुमच्या प्रकृतीला ते जमत नसेल तर अशा वेळेला त्याच्यामध्ये दही किंवा ताक हे जर मिसळलं तुम्ही तर त्याची तीव्रता किंवा तिखटपणाचा जो दाह असतो हा कमी व्हायला मदत होते. तसंच क्रीम किंवा आईस्क्रीम ते खाल्लं तरी सुद्धा पण थंडावामुळं ते त्रास कमी होतो. तर अशा प्रकारे ही काळजी घेतली पाहिजे. याचे जे धोके आहेत त्याचा पण लक्ष दिलं पाहिजे आणि तसा काळजी घेऊन आपल्याला ठसकाच लागणार नाही याची लक्ष दिलं तर सगळे अनर्थ टळतील. आणि साधा सहज कधी लागलेला ठसका असेल तर त्याबद्दल जास्त काळजी सुद्धा नाही केली पाहिजे. याचं दोन्हीचं संतुलन साधूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्यांश्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.